हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा इंडियन मॉम ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आणि आता छान पाऊस आलेला आहे आणि पावसानं केलेलं आहे छान थंड वातावरण. तर आता दाखवते तुम्हाला. तर बघा, पाऊस चालूच आहे. तर खूप जोराचा येत होता म्हणून मी म्हटलं विजा वगैरे होत होत्या. तर मी एकदा सांगितलं तुम्हाला की मी खूप जास्त विजा होत होत्या आणि म्हणजे जोराची वीज होत होती. तर माझा हातनं मोबाईल पडला होता म्हणून मी आता पाऊस चालू असताना पावसात यायला घाबरते, कारण खूप जोराच्या विजा होत असतात. तर आता विजा थांबलेल्या आहे आणि असं रिमझिम रिमझिम चालू आहे पाऊस. ते बघा. तर म्हटलं चला आता दाखवते तुम्हाला, तुमच्याबरोबर शेअर करते. हे बघा, सगळ्या पायऱ्यासुद्धा ओल्या झालेल्या आहेत. छान पायऱ्यावरून पाणी पडत आहे. आणि इकडे सुद्धा हे बघा, झाडंसुद्धा छान चालू आहे. म्हणजे गार होत आहेत आता. जसे उन्हाने आज दुपारी खूप जास्त ऊन होती आणि खूप जास्त गरमीचं वातावरण झालं होतं. तर खूप गरज होती आज पावसाची, कारण 2-3 दिवस झाले पाऊस आला नव्हता. आधी 2 दिवस आधी पडला, नंतर मग आता 3 दिवस झाले आलाच नव्हता. तर आता 3 दिवसानंतर आज आलेला आहे. तर खूप बरं वाटत आहे. म्हणून आता जाते आहे किचनमध्ये आणि थोडे बेडवर कपडे पडून आहे, जे आता बेडवरचे बाहेरून हँगरवर होते. पाऊस येत होता म्हणून मी आता आणले. आज हे थोडे लेट धुतलेले आहेत कपडे. तर आता जाती आहे किचनमध्ये. आधी करते थोडासा चहा, ब्लॅक टी. तर आता मी चहा करायला तर आता आली आहे किचनमध्ये आणि आता करते चहा. तर पावसामुळे या साईडला अंधार झाकून आलेला आहे, अंधारून. तर इथे किचनमध्ये असं म्हणजे असंच अंधार पडतो. तर आता मी थोडं आलं टाकलेलं आहे चहामध्ये. तर थोडासा ब्लॅक टी ठेवलेला आहे एकदम छोट्याशा याच्यामध्ये, कारण ब्लॅक टी मी एकटीच घेते. बाकी सगळ्यांना दुधाचा आवडतो आणि मुलांना तर चहाच आवडत नाही. मिस्टरांना दुधाचा आवडतो, मला ब्लॅक टी आवडतो. आणि मुलांना एक दूध पितो आणि एक चहा सुद्धा नाही, दूध सुद्धा नाही, आणि कधीतरी दूध पण चहा पण. तर आता याच्यात छोटासा घेतलेला आहे चहा थोडासा. तर आता आलेली आहे इकडे, आणि इकडे कसं किचनमध्ये मी लाईट तिकडे लावलं नव्हतं आणि अंधारून आलेलं आहे. तर खूप जास्त अंधार आहे. आता थोडा उजेडलंसुद्धा, कारण पाऊस पूर्ण बंद झाला आणि इकडे 2-2 मोठमोठे लाईट आहेत, त्याच्यामुळे इकडे जरा जास्तच उजेड पडतो. तर बघा, आता पूर्ण बाहेरचा पाऊस दाखवते तुम्हाला मी. पूर्ण थांबलेला आहे आता, फक्त सगळीकडे ओलं ओलं आहे. तर आता पाऊस बंद होऊन हलक्याशा विजा होणं चालू होत आहे, म्हणजे याचा अर्थ परत पाऊस येऊ शकतो. तर चला मग आजसाठी इतकंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.